कर ना भाई मला. तर तू ये मी तुला बोलत. तिचं बटन आहे त्याला म्यूटचं बटन दाबून ठेव. बटन दाबा काम आहे ते भेटूया. हा. तर त्याला हे नाही कोणतरी बोलला पाठवून ना ऐकायला जाणार बरोबर ठीक आहे बोलताना फक्त बोल शकतोय. आजच्या सत्रातील तिसरा सामना टाटा रायनोस विरुद्ध टाटा बुल्स दोन्ही संघ आमच्या समवेत दीपेश माझगावकर समालोचन मॅन ऑफ द मॅच विक्रम मोरे यांना विशाल चव्हाण सन्मानित करतील. विशाल चव्हाण यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवरती यायचं. ते एक विशेष सत्कार करण्यात येणार आहे विजय समितीकडून. टाटा वुल्फचे ओनर प्रसादजी नाईक सर त्यांचा सन्मान करतील. पहिला षटक घेऊन देवेंद्र केळुसकर सामोरे जातील करण चव्हाण. सलामीची ही जोडी मैदानात उतरलेली आहे. हरीश पाठक नॉन स्ट्राईक एंडला स्ट्रायकिंग एंडला करण सामन्याला सुरुवात. पहिला षटक घेऊन देवेंद्र केळुसकर पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. हलक्या हाताने खेळलेला आहे लेग साईडच्या दिशेने. संघाचं खाता उघडलंय करण चव्हाण यांनी. एक धाव अर्जित केली ती म्हणजे डिक्लेअर स्वरूपात. समर्थ एंटरप्राइजेस स्पॉन्सर बाय या सामन्यासाठी दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा देवेंद्र केळुसकर. पुन्हा एकदा तोच रिप्ले मात्र चेंडू आकाश देसाई यांनी अडवला. डायरेक्ट एकदा प्रयत्न होता मात्र चेंडू यष्ट्यांच्या वरून उडून देवेंद्र केळुसकर यांच्या हातामध्ये धावची होता होता वाचलेत करण. एक चोरटी धाव या ठिकाणी अर्जित केली आहे. धावसंख्या झाली आहे 2. आकाश देसाई उत्कृष्ट खेळाडू आहेत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन हरीश पाठक. इथे हा प्रकार चेंडू होता. लेग ब्रेकचा मारा पुरेपूर त्यांनी समाचार घेतलाय. घडलाय लेग साईडच्या दिशेला. एकच धाव डिक्लेअर स्वरूपात मिळेल. खेळाडूंना विनंती असेल की जे चेंडू ग्राउंडच्या बाहेर जात आहेत ते लवकरात लवकर आणून द्यायचे आहेत जेणेकरून सामन्यांना विलंब होणार नाहीये. अनुराग सिंग आपली धुरा सांभाळायची आहे. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन देवेंद्र केळुसकर. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा धाडलंय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून एका धावेसाठी.
78 टाटा प्रीमियर लीग अशी ही लिंक आहे. ज्यांना कोणाला मिळाली नसेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यश गावकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. दुसरं षटक दुसरं षटक घेऊन विपिन पवळे. या संघामध्ये दोन लेग ब्रेक बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक होतं ते म्हणजे देवेंद्र केळुसकर यांचं. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन विपिन पवळे. फोर पिच चेंडू होता. चेंडूला गती नव्हती. हलक्या हाताने खेळलाय करण चव्हाण यांनी. एक धाव ग्राउंड मध्ये अर्जित केले. धाव संकेत भर 7. बिनगडी बाद. आता मात्र फसले आहेत हरीश पाठक. चेंडू काहीसा कळाला नाहीये त्यांना. हळूवार पद्धतीचा स्लोवर वनचा मारा होता. निर्धाव चेंडू. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बिपिन. आता मात्र चेंडूला ओळखलंय, धाडलंय लेग साईडच्या दिशेला. एकच धाव मिळेल ती म्हणजे हरीश पाठक यांना. धाव संकेत भर 8 धावा झालेल्या आहेत. आता मात्र गोगलीचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा बॅटीवरती आलाय. एकच धाव मिळेल सिद्धू यांना. आता मात्र सिद्धू फसलेत. मोठा प्रहार करण्याच्या नादात आपली विकेट घाण करून झालेले आहेत. मागणी परतावं लागेल सिद्धू यांना. पहिला हादरा टाटा बुल्स या संघाला. हा चेंडू 9 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन शेवटचा चेंडू. हर्ष कुरणे हलक्या पद्धतीने खेळण्याच्या नादात निर्धाव पद्धतीचा चेंडू हा बिपिन यांनी हाताळलाय. 3 धावांचा षटक टाकलेला आहे त्यांनी. धाव संख्या झाली 9. पंचांना पाणी घेऊन जायचंय. तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आर्या कांबळी गोलंदाजी मार्क वरती. सामर्थ्यातील करण.
तिसरं षटक घेऊन आर्या कांबळी. फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र झेलबाद झालेले आहेत करण चव्हाण. दिलीप सोनार यांनी झेल सोप्या हाताळलेलं आहे. एक उदयनमुख खेळाडू अशी त्यांची ख्याती आहे. नवीन खेळाडू स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम चिपळूण अक्षय बोबले ऑडिटर असे ओळखले जातात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव कळत आहे. उत्कृष्ट असे खेळाडू. दुसरा चेंडू घेऊन आर्य सामर्थ्यातील अक्षय बोबले हलक्या हाताने कट केलाय स्लिपच्या दिशेने. आता उघडलंय स्वतःच. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. अद्यापही 4 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. इथे मात्र मोठा प्रहार करण्याच्या नादात पुन्हा एकदा निर्भय पद्धतीचा चेंडू. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आर्य. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलेला फटका. एक धाव मिळेल. 4 चेंडू धावा झालेले आहेत. धावा रोखून ठेवल्या आहेत टाटा बुल्स टाटा रायनोच्या संघाने. इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. निमिष पारकर यांच्या हातामध्ये चेंडू. दरम्यान एक धाव सहजरित्या अर्जित केली आहे ती म्हणजे हर्षनी. 5 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. चुकून लागला. शेवटचा चेंडू आर्या कांबळी. अक्षय बोबले यांचा मोठा फटका. मात्र चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. थोडासा चेंडू लेगसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल झाला असता तर 2 धावा मिळाल्या असत्या. एकदा जोरदार टाळ्या अक्षय बोबलेसाठी. खूप दिवसानंतर आपल्याला ते मैदानात पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीला ते जास्त करून मॅचेस खेळायला जातात. या सामन्यांसाठी आपल्याला समर्थ एंटरप्राइजेस को स्पॉन्सर बाय स्पोर्टी सॅक, त्याचबरोबर वर्धायनी ऑटो, तरुण क्रीडा मित्र मंडळ, समर्थ आयुर्वेदा, मराठा सलून, LIC पॉलिसी, विनय गिरनार इलेक्ट्रिकल्स, त्याचबरोबर माहोल ग्रुप, स्वर्गीय मयूर चव्हाण यांच्या स्मरणार्थ आजचे सामने आपण खेळवतोय.
आज त्या खेळाडूची आपल्याला कमी या ठिकाणी पाहायला मिळते. ते देखील उत्कृष्ट गोलंदाज होते. शेवटचा षटक घेऊन पुन्हा एकदा दिलीप सोनार, मॅन फ्रॉम नेपाळ. इथे मात्र हलक्या हाताने खेळलाय. अकुट पद्धतीचा चेंडू होता. उत्कृष्ट खेळाडू आहे दिलीप सोनार. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन इथे मात्र अक्षय भोगले यांनी वाईडचा बॉल दिलाय. हर्ष कुर्णे यांनी सोडलाय. पंचांनी आपल्या बाजू फेरल्यात. एक स्क्वेअर मारा, अवांतर धाव. कर्णधार अरुण पाटील टाटा वुल्फ या संघाचे, टाटा टायगर, टाटा लायन्स या संघाचे कर्णधार अंकित साळसकर. किती धावांचं लक्ष असेल. यानंतरची समालोचन
करतील ते म्हणजे आमचे मित्र सत्यप्रकाश मिश्रा, हिंदी कॉमेंटेटर. किसे घान निकाल के किसने रखा रही है करेगा तू छे टाइम पे घान निकाल के किसने रखा अंतर ना ये खत्म होएगा ना ये खत्म होएगा बॉस 140 ना संदीप अरे विकेट क्या बाहर मारेंगे नमस्कार हेलो चेक हेलो चेक मॅडम कधी नाही ना मॅडमला माहिती आहे त्यांना कल्पना दिली तर आम्ही आम्हाला काय बोलले की अभिषेक होता तर त्यांना माहिती आहे मॅडम त्यांना माहिती आहे ते बोलले की मी येऊन जाईल रविवारी येऊन जाईल रविवारी येऊन ठीक आहे यायचं त्यांचा तो पी एफ प्रणित म्हणून आहे त्यांचा नंबर आहे माझ्याकडे पण ते गावी गेले मॅडम हा जरा विचारा ना कधी कोणाची नावं नाही करावं शेवटचा बॉल वाढ बघतोय दोघांचं होतं गाडी आगे नाही कोणाला मागेला कसं मागे लावलंय पुढे मागे प्लेअर एकच होता मनोजला 2 ते 3च रन आले मनोजला 2 ते 3च रन आले इकडे तू बोला आणि ना कोणतरी बघ कापाकात भेटत काही ऊन लागायला तुम्ही बोललो ना सचिनला अंपायरला आणि डीजे वाल्याला आपल्याला तू बोलायला कोणातरी जेवण जेवण माझे कापा लागला संदीप थोडा असला ना दिसत नाही रे पहली गेंद लेकर हर्ष कुरने हर्षे बॉल ओपनिंग बल्ले हेलो 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 ओपनिंग बल्लेबाज आर्य कांबली आए हैं बल्लेबाजी करने के लिए नॉन स्ट्राइकर इन पर प्रथमेश रेडकर पहली ओवर लेकर हर्ष पहली गेंद डॉट थी और इसी बीच अगली गेंद लेकर हर्ष कुरने तैयार काफी अच्छी गेंदबाजी करते हैं बल्लेबाजी भी अच्छी कर लेते हैं इसी बीच दूसरी गेंद लेकर सामना करेंगे आर्य कांबली नीचे हटकर खेला है थोड़ा सा और एक रन भाग के पूरा किया है इसी तरह स्कोर खाता खुलता हुआ 2 गेंदों में 1 रन प्रथमेश रेडकर सामने आए हैं बल्लेबाजी करने के लिए तीसरी गेंद लेकर हर्ष कुरने तैयार तीसरी गेंद बिल्कुल जगह पे रह के थोड़ा सा पैर बाहर निकाल के एक बेहतरीन शॉट खेला है रन मिलेंगे 2 बेहतरीन शॉट स्कोर बढ़ता हुआ 3 गेंदों में 3 रन कैप्टन बोला
टाटा लायंस के कप्तान जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स से संपर्क करें तुरंत। गेंदों में 3 रन हो चुके हैं। टाटा लायंस के कप्तान इसी बीच चौथी गेंद लेकर हर्ष कुरने सामना करेंगे प्रथमेश रेडकर। एक बार फिर से वायर के ऊपर से मारा है, बेहतरीन 2 रनों का शॉट। स्कोर बढ़ता हुआ 5। अंकित साहसकर जल्द से जल्द, तुरंत तुरंत, अभी के अभी, राइट नाउ कमेंट्री बॉक्स से संपर्क करें। चौथी गेंद लेकर हर्ष कुरने तैयार, सामना करेंगे रमेश। छोटी गेंद रखी थी, पीछे हटकर खेला है 1 रन के लिए और धाक तो पूरा भी कर लेंगे। बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए और इस रन को चुराया है, मेहनत की है और चुराया है। स्कोर बढ़ता हुआ 6 रन। 4 गेंदों में 6 रन हुए हैं अब तक। इसी बीच पांचवी गेंद एक बार फिर से छोटी गेंद थी, पीछे हटकर आर्य कामली ने खेला है 1 रन मिलता हुआ। स्कोर बढ़ता हुआ 7। 5 गेंदों में माफी चाहेंगे, पहली ओवर की समाप्ति पे स्कोर हुआ है 7 रन। अगले अंकित सालस्कर, अंकित सालस्कर, अंकित सालस्कर, राइट नाउ लगेच कुठे भाई? कमेंट्री बॉक्स से पीछे से प्रकट होते हुए अरुण आले घरून। पहली ओवर की समाप्ति पे स्कोर हुआ है 7। अगले गेंदबाज संतोष। जैसा कि मैंने पहले कहा है, ये मैच लाइव प्रदर्शन यूट्यूब पे हो रहा है और जैसा कि मैं अभी देख रहा हूं 1.5 लाख से ज्यादा लोग इस समय लाइव देख रहे हैं इस मैच को। पहली गेंद लेकर संतोष, सामना करेंगे प्रथमेश। बेहतरीन एक शॉट खेला है लेग साइड की तरफ, 1 रन। स्कोर 8 रन झाला, 1 बॉल 8। दूसरी गेंद लेकर बिल्कुल हल्की गेंद छोड़ी थी और जगह पे ही रुक के बेहतरीन शॉट खेला है। ओपन ग्राउंड में शायद ये 6 रन होता था। गेंदबाज जल्द से जल्द गेंद लाकर वापस की जाए। लेट चल रही है। नहीं, इधर से उधर लेट ही रहेगा ना। पहला ओवर दिखा रहा है। अरे वाईफाई स्पीड नहीं है ना उतना। पहला ओवर दिखा रहा है अभी। एक बार फिर से बेहतरीन शॉट खेला है और 1 रन चुराते हुए स्कोर बढ़ता हुआ 10 रन। 3 गेंदों में 10 रन। जल्द से जल्द गेंद पहुंचाई जाए अंपायर के पास। इसी बीच अगली गेंद लेकर संतोष, सामना करेंगे तमेश रेडकर। 3 गेंदों में 10 रन हुए हैं अब तक। अगली गेंद
लेकर तैयार। एक बार फिर से हल्की, बिल्कुल स्पीड के बिना वाली गेंद थी, बल्ले के बिल्कुल नीचे आई और ऑफ साइड की तरफ एक डिक्लेयर दिशा में शॉट खेलते हुए 1 रन चुराया है। स्कोर बढ़ता हुआ 11। 4 बॉल 11 झालाय स्कोर आणि एक शॉर्ट चेंडू ठेवलेला तो मात्र प्रयत्न असफल झालाय आणि एक वाईड च्या रूपाने रन भेटतोय। स्कोर वाढत 12। एक बार फिर से हल्की गेंद और आउटसाइड की तरफ खेल दिया है, देखना पड़ेगा, अंपायर के इशारे का इंतजार करेंगे। 2 रन तक बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए रमेश रेडकर तक उन्होंने 10 रन बना लिए हैं। रमेश रेडकर 12 रन डाले टोटल तुमचे। वेल प्लेड। जिस तरह से गेंदबाजी चल रही है, लग नहीं रहा कि मैच को अपनी तरफ खींच पाएंगे। इस बीच अगली गेंद लेकर आखिरी गेंद, एक बार फिर से हल्के हाथ से खेल दिया है तो ऑफसाइड की तरफ इंतजार करेंगे। कैच पकड़ा है, बेहतरीन कैच। माफी चाहेंगे 6 रनों का, 6 रनों का शॉट प्रथमेश रेडकर। टॉस के लिए बुलाया है दोनों कप्तान को तुरंत, अभी के अभी, जल्द से जल्द टॉस उड़ाया जाए। प्रथमेश प्रथमेश का 16 रन हुआ है अब तक टोटल। अब तक 20 रन बना चुके हैं और 1 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। 12 गेंदों में 1 रन। एक बार फिर से बड़ी आसानी से इस मैच को जीत लिया है। 2 रन का इशारा अंपायर का। आर्या कंबली ने बेहतरीन शॉट सामने खेला है। रमेश रेडकर जिन्होंने अकेले 16 रन बनाए हैं इन 21 रनों में से, उन्हें मैन ऑफ द मैच डिक्लेयर किया जाता है। प्रथमेश रेडकर अच्छी बल्लेबाजी। अंकित झालस्कर